उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत। कुडाळमध्ये उद्धव ठाकरेंची सभा देखील आयोजित करण्यात आलेली आहे। दुपारी सावंतवाडीमधील गांधी चौकात शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे संवाद साधतील आणि कुडाळ बाजारपेठेत मात्र सभा घेण्याला निलेश राणेंनी विरोध केला। उद्धव ठाकरेंनी सभेचं ठिकाण बदलावं, गर्दी दिसण्यासाठी ठाकरेंनी वर्दळीचं ठिकाण निवडलंय असं निलेश राणे म्हणतात। शहरामध्ये जिथे त्यांनी सभा आयोजित केली आहे, बाजारपेठेच्या ठिकाणी मेन चौकामध्ये त्यांना सभा घ्यायची। तिथे ऑलरेडी ट्रॅफिकचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, लोकांची गर्दी असते आणि तिकडे एवढ्या गर्दीमध्ये सभा घेण्यामध्ये काय त्यांना साध्य करायचं आहे मला माहीत नाही। मला माहिती आहे तुम्हाला लोक जमवायला अडचण होते, पण आम्ही पाहिजे तर मदत करू तुम्हाला काहीतरी 2-500 लोक पाठवण्यामध्ये, पण लोकांना अडचणीत टाकू नका। सभेचं ठिकाण बदला आणि योग्य जे ठिकाण आहे तिथे सभा घ्या। जर तुमच्या भूमिका योग्य असेल, जर तुमच्या विरुद्ध बोलावंच लागेल आणि जर आम्ही बोललो तर तुम्हाला अडवण्याची तुमची हिंमत नाही आहे। निश्चितपणे आम्ही ज्या सत्य घटना असतील, खरं तर आम्ही बोलताना दिल्लीलाच झुकलो नाही तर हे कोण आहेत? हे खरं तर सातत्याने काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेले, भाजपमधनं स्वतःचा पक्ष काढला आणि सत्तेच्या स्वार्थासाठी खरं तर गद्दारी ह्यांनी केली आणि गद्दारी केल्यानंतर काय निर्णय झाला हे दोघांना कळलेलं आहे। निलेश राणेंचा 2दा पराभव ह्या गद्दारीमुळे झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे गद्दारी करतील, जे या जिल्ह्यातील जनतेशी गद्दार करतील त्यांचा पराभव निश्चित आहे।